जो आता प्रीमियममध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला इथे ओपन करायचं आहे। कॅपकट तुम्ही इथे ओपन करून घेतल्यानंतर सिंपली तुम्हाला न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिंपली तुमचा जो फोटो असेल तिथून सिलेक्ट करून ॲड करायचा आहे। फोटो तुम्ही इथे ॲड केल्यानंतर खाली रेशोचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। 9.16 चा बॉक्स सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर फोटो सेट नसेल बसला तिथून सेट करायचा आहे। सेट झाल्यानंतर तुम्हाला खाली ओव्हरलेज ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि आपण जो बीटमाप व्हिडिओ दिलेला आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे। हा बीटमाप व्हिडिओ येथे तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच बीटमाप व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आणि खाली थोडं इथे स्क्रोल केल्यानंतर येथे तुम्हाला एक्स्ट्रा कोडचा ऑप्शन आहे सिंपली त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर ह्याच फोटोवरती क्लिक करायचं। ज्या फोटोची लेंथ असेल जेवढं हे सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायची। नेल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, हा जो बीटमाप व्हिडिओ आहे ना त्यामध्ये आपण इथे बीट दिले आहे तिथून बघू शकाल की 1 2 3 अशा बीट आहेत। तर ह्या बीट आपल्या जिथून चेंज होतील तिथून हा फोटो असेल इथून स्प्लिट करायचा आहे। पहिली बीट आपली इथे चेंज होते तर सिंपली ह्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते तिथून स्प्लिट करूया अशा प्रकारे। तिथून अशा प्रकारे तुम्हाला स्प्लिट करत करत हा फोटो शोच्या बीटमापर्यंत तुम्हाला न्यायचा आहे। नेल्यानंतर सिंपली हा जो बीटमाप व्हिडिओ असेल त्यावरती क्लिक करायचा आणि इथून डिलीट करून टाकायचं आहे। डिलीट केल्यानंतर पहिल्यांदा बीट थांबायचं, पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला एक आपण आहे ना ग्रीन स्क्रीन एक व्हिडिओ दिला अशा प्रकारे PNG असेल त्यामध्ये इथून हा व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे। ॲड केल्यानंतर तुम्हाला सिंपली स्पीडचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, नॉर्मलवरती क्लिक करायचं आणि सिंपली ना 0 करायचं हे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर शेवटला यायचं आहे आणि जो पण एक्स्ट्रा पार्ट असेल इथून स्प्लिट करायचा आहे आणि डिलीट करून टाकायचा आहे। त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ असेल त्यावरती क्लिक करायचं, खाली थोडं ते स्क्रोल केल्यानंतर रिमूव्ह बीजीचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। क्रोमा कीवरती क्लिक करून सिंपली तुम्हाला हा जो कलर आहे तो सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर ना इंटेन्सिटी आपल्याला सिंपली काय करायचं आहे 40 ठेवायची अशा प्रकारे आणि सिंपली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि थोडं झूम करायचा हा व्हिडिओ परफेक्ट बसेल अशा प्रकारे। हा व्हिडिओ बसल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे फोटोज दिले इथून स्प्लिट करून घ्यायचे बीटनानुसार आता सांगितलं तशा प्रकारे। तर मी काय करतो सर्व फोटो बीटनानुसार इथून स्प्लिट करून घेतो, तुम्ही पण घ्या। तर इथून बघू शकाल की सर्व आपण फोटो स्प्लिट करून घेतले बीटनानुसार। आता तुम्हाला सिंपली ह्यामध्ये ना इफेक्ट ॲड करायचे। मी आता तुम्हाला इफेक्ट सांगेल तसे तुम्हाला इथून इफेक्ट ॲड करून घ्यायचे। तर तुम्हाला काय करायचं पहिल्यांदा हा जो पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली 2 नंबरला त्यावरती क्लिक करून कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये आल्यानंतर तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल प्लॅनोमा 1चा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। त्याच्या पुढच्या पुन्हा आपल्या कॉम्बोमधलाच प्लॅनोमा 2चा इथून एक सिलेक्ट करायचा। कॉम्बोमध्ये हा जो फेड आहे तो मिळून जाईल सिंपली इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। आता आपल्याला त्याच्या पुढच्या पुन्हा प्लॅनोमा 1चा प्लॅनोमा 2चा प्लॅनोमा 1 प्लॅनोमा 2 असं करत करत सिंपली आपला इफेक्ट आहे ना हे इथपर्यंत आणायचे। म्हणजे हा जो 5 सेकंद आहे तिथला पुढे त्या फोटोपर्यंत इथून 5 सेकंदाच्या फोटोला ते इफेक्ट दिल्यानंतर दोन्ही पण आता आपल्या त्याच्या पुढचा फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिंपली इनच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। ठीक आहे, इनमध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल व्हायब्रेटिंग पॅनल्स इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। हाच इफेक्ट आपल्याला सिलेक्ट करत करत सिंपली ह्या फोटोपर्यंत द्यायचं आहे। म्हणजे तिथून बघू शकाल की 7 सेकंद तिथल्या फोटोपर्यंत आहे ना इफेक्ट तुम्हाला हा सिलेक्ट करायचा आहे व्हायब्रेटिंग पॅनलचा। त्याच्यानंतर त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिंपली आपल्या कॉम्बोमधलाच डायनामिक सेक 2चा जो वेळ असेल तो सिलेक्ट करायचा आहे आणि हा पण इफेक्ट आपल्याला सिंपली 7 सेकंदाच्या पुढच्या फोटोपासून सिंपली हा जो आपला आहे ना 9 सेकंदाच्या मागचा फोटो आहे ना त्याच्या मागचा फोटो इथे यायचा आहे आणि त्याच्या इथपर्यंत आल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे 9 सेकंद त्याच्या मागचा जो हा फोटो आहे ना त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करून आउटमध्ये द्यायचं आहे। यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक होलचं आहे तो सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो सिंपली आपल्या इनमधला ड्रॉप डाऊनचा जो वेळ असेल तो सिलेक्ट करायचा आहे। हा इफेक्ट तुम्हाला इनमध्ये मिळून जाईल आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो सिंपली इनमधला पेंडिंगचा जो वेळ असेल तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिंपली इनमधलाच उशचा जो वेळ असेल तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिंपली इनमधलाच क्रॉस सेकचा जो वेळ असेल तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिंपली इनमधलाच लुमिन फ्लॅशचा जो वेळ असेल तो सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे। पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिंपली आपल्या इनमधला उशचा जो वेळ असेल तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे। पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिंपली इनमधलाच पेंडिंगचा जो वेळ असेल तो सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो सिंपली आपल्या इनमधलाच क्रॉस सेकचा जो वेळ असेल तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। इथून हे सर्व इफेक्ट दिल्यानंतर सिंपली आपल्या पहिल्यांदा द्यायचं आहे। पहिल्यांदा आल्यानंतर तुम्हाला खाली इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करूया तुम्हाला इंट्रो अँड आउटरोमध्ये द्यायचं आहे। यामध्ये मग इफेक्ट म्हणून जाईल डायमंड झूमचं आहे तो सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। ह्याच्या इफेक्ट तसं पहिल्या फोटोपासून सिंपली हा जो आपला आहे ना
5 सेकंद आहे तिथला पुढे तिथपर्यंत आणून ठेवायची आणि ॲडजस्टचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करून स्पीड दाखवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा पहिल्यांदा यायचं आहे आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करूया. तुम्हाला सिम्पली मोशनच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये नंतर तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल 4 स्टेप अनफोल्डचा आहे तो सिलेक्ट करायचा अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे 2 सेकंद तिथला जो पुढे तिथे यायचं आहे आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला इंट्रो अँड आउट्रोमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल हॉरिझॉन्टल क्लोजचा आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 2 सेकंदाच्या फोटोपासून सिम्पली हा जो आपला 5 सेकंद आहे तिथला पुढे तिथपर्यंत आणून ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 9 सेकंद आहे तिथला पुढे तिथे यायचं आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून सिम्पली पार्टीच्या ऑप्शनमध्ये येऊन यामध्ये एक इफेक्ट मिळून जाईल सेकचा आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ज्यापेक्षा लेंथ असेल 9 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी 15-15 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या त्याच्या यायचे 9 सेकंद आहे तिथे पुन्हा व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून पार्टीच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर यामध्ये एक इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 9 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली आपल्या हा जो आहे ना 10 सेकंद आहे तिथला फोटो जिथं आपण स्प्लिट केला आहे तिथे यायचं आणि बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून हे तुम्हाला सिम्पली क्लोनच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे आणि यामध्ये एक इफेक्ट मिळून जाईल सिम्पली ग्लोईंग डबल्स इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल हा जो आपला आहे ना 10-11 सेकंद आहे तिथले जे दोन्ही फोटो आहे त्या दोन्ही फोटोला ठेवायची. ठेवल्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना 13 सेकंद आहे तिथला पुढे तिथे यायचं आहे. इथे आता आपल्याला ना बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला क्लोनच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये एक इफेक्ट मिळून जाईल निंजा डबल्स इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 13 आणि 14 सेकंद तिथले जे दोन्ही फोटो असतील त्या दोन्ही फोटोला ठेवायची. ठेवल्यानंतर हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरतीच एक्सपोर्टचं ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.